सर्व
सुपारीची झाडा कोकमाचो आगुळ दारात केळीचो बंधू तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न
या गाण्यावर सासरलाही आठवलं माझा गाणं परत रोडूचा नाही आता काय झाला आता हसण्याची धूळ त्यांचे असल्याचे त्यांचे लावण्याचे आपली सगळ्यांची अवस्था झाली हो बरोबर ते म्हणजे नाटक ते आपलं नशीब आहे कारण काय काय मला 1,000 रुपये मिळतात हो लाडके बहिणी झाले त्यामुळे भजन जे नाटक ते आपलं नशीब आहे काय काय नवऱ्याने काम बंद सोडला नाही बायकोची 1,500 मिळतात म्हटल्यानंतर तो कामाकडे चालू पैसे आले पण तो जाणार बायकोची 1,000 रुपये हातात आणून देणार 500 रुपये गडव 1,500 बरोबरच 50% आरक्षण तुमची जाहिरात असली तरी सुद्धा महिला वर्गांसाठी लक्ष लगाव खूप सुट्टी पा नोंदी लगाव चमकती कांती पा आमच्या पुरुषांसाठी सपोर्ट क्वेश्चन लगाव बिजली परिस्थिती बदलली हो महिला वर्ग वाघिणी येते कारण काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आपले जवान शहीद झाले त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळाने पहिली मदत केली त्यामुळे वाघिणी आहेत त्यांनी म्हणून आज लाडकी बहिणी झाली होती 50% आरक्षण घेतला तर त्याच्यामुळे कधी कधी त्यांचं अतिरेक होता नको त्या गोष्टीचं नवऱ्याकडे हट्ट करतो बायकोचा वाढदिवस तुम्ही ते आपल्या नवऱ्यात सांगता या वाढदिवसा दिवशी मला सोन्याचा दागिना नको चांदीचा दागिना नको पैसे नको काही नको या वाढदिवसाला माझ्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य नवरं टेन्शन मध्ये बोललो या वाद्य मिळालं संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण या वाद्य मिळालं नाही शेवटी घरी येऊन एका पाडावर बसलो मित्र विचारणारे तू टेन्शन मध्ये कशासाठी तर तू बोललो त्या बायकोचं वाढदिवस आणि तिने सांगितलं ना कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य तर वाद्य मिळात मित्र बोललो रे टेन्शन कशात बस बोललो गाडीवर या वाद्य आपल्या गावातच आहे आणि गावात कुंभाराळी घेऊन गेलो या मडक्या घेतला आणि त्याच्या हातावर दिनाने सांगितलं ह्या गी वाद्य तू या वाद्य कसं तू गपले पुन्हा गाडीवर बसवल्याने गावात एका आंब्यावर जुनाट झालेला भाव होता तर भाव काढला मी त्या मडक्यात भरला वरना कापडान बांधून घेतलं आणि त्याला सांगितलं नागपूर जरा हलवल्याबरोबर आवाज येतो बुंबुम 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 खुश तरी म्हणतो बायको खुशच होत काय वाद्य कधीच कुणी न वाजवलं हलवला की बुंबुम बुंबुम वाद्य घेऊन गेलो मी बायकोच्या हातात दिल्याने सांगितलं हे घे वाद्य कधीच कुणी न वाजवलेलं बायको बोललं वाजवायचं कसा बघ जरा हलवल्याबरोबर आवाज येतो बुंबुम 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 आपण खूप सगळ्या मैत्रिणींना फोन केला उद्या वाढदिवस आहे सगळ्यांनी वाढदिवसाला या आपण गायनाचा कार्यक्रम करू त्यांनी वाद्य आणलाय कधीच कुणी न वाजवलेलं बुंबुम वाद्य सगळे मैत्रिणी टायमात हजर सगळे पुरुष वर्ग होते त्यांना सांगितलं तुम्ही पारावर जाऊन बसा मग तुमच्या समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते त्याच्यात एक घेणारं होतो त्याच्या डोक्यात गेलेला म्हणजे आमचं सगळ्यांना बाहेर काढतात म्हणजे काय तो घरी गेलो की या लॉक करून ठेवून येतो आणि ज्या रूममध्ये गायन करीत होती त्यांना बाहेरना लावून घेतला कारण म्हणता गायन आतमध्ये आणि खूप सगळे मैत्रिणी बसलेले मध्ये बुंबुम वाद्य ठेवला नाही पहिले नालात मारला दुसरी होती ती हलवला बुंबुम तिसरी होती तिला जरा ओव्हर कॉन्फिडन्स होतो ते बोलले अरे हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देतो हे वाद्य म्हणून गायन केलं तर किती मजा येईल ना चौथी म्हणतो हो आपण तसंच पुण्याने वरचा कापड सोडला आणि परत आलात मारून सुरुवात केला हलवल्याबरोबर जा वाद्य आतमध्ये होता ना तर जुनाट झालेला बाहेर हलवल्याबरोबर वाद्य बाहेर गिरायकाची वाटच बघित होता
जा मोहाचा मधमाशी मोहांचा पोळा भरलेला होता ना तर हलवल्या बरोबर पाय आणि थोड्या वेळानं आला पिऊ लागलो आय 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 पारावरचे पुरुष मंडळी म्हणजे धाकटासा कार्यक्रम चालू झाला थोड्या वेळात सगळे पुरुषवाले सुद्धा आय 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 पुरुष मंडळी म्हणतात आत्ताशी गवळण घेतल्या सगळेच जण आय आय म्हणतात दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा पिण्यासाठी नवऱ्यात गेली ना तेव्हा नवरे म्हणतात तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं ते म्हणतं मी तुमची बायकोच आहे पण काल वाद्य आणलं ना गुमगुम वाद्य त्या वाद्याने मला सुचवलं म्हणजे नको त्या गोष्टी बाकी भागीने महिला वर्ग म्हटल्यानंतर 50% आरक्षण आणि खूप आज पुरुषाच्या खात्याला खांदा लावून आजची घरी आणली मुंबईची जय जवान घरी आणली फक्त एका मुलीने ती आणली होती त्या महिलावर सगळ्यात पूजा आहे म्हणून वाघिणी आहेत त्या या ठिकाणी गजर चालू करून
साऊंडमध्ये गाणं लावायचे आणि नवरी रडाकोरी तर ओल्ड इज गोल्ड जुन्या गाण्यात ताकद होती की गाणं म्हटल्यानंतर मोबाईलवरनं चॅटिंग करून जमतात. पण पूर्वीची प्रेमच वेगळी होती. पूर्वीच्या काळी चिठ्ठी यावी लागायची. गाणं प्रिये संध्याकाळी काजेखाली येतील ना 8 दिवस लागले. असायचो झाडाच्या अलीकडे हिरवे नसायची झाडाच्या पलीकडे. सकाळी धरलेली फांदी संध्याकाळपर्यंत सोडायची. तू आगे पीछे मजा होती त्या. आता चॅटिंग वरनं पोरग्याचं प्रेम जमलं की तो डायरेक्ट गाणं गाणं सुरुवात करतो. आये हो मेरी जिंदगी में थोड्या दिवसांनी चांगलं पोरगं मिळालं तर या पोरग्यात सोडून देणार नाही. ते का धरणार मेलोच करणार. काजी काजी जाऊन उघडीच लावणार. सायलेंट सॉन्ग जीता पर इसके लिए किसी के लिए मरता है. जीता पर इसके लिए किसी के लिए मरता है. काय ताप लागली समोरच्या मुलीची नाही म्हणून सांगायची. ठामपणे सांगत होते सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. सांग कधी कळणार तुला संपूर्ण महाराष्ट्रात आमचं नाव होतं.
कागद तुला झालं की बंद पडता तो कागद असत तर कधी बघा तुमच्यासाठी माझ्याकडून या गाणं मेरी जिंदगी सवारी तुझको गले लगा के बैठा दिया पलक पे तुझे बने मिला के यार तेरी यारी जीने खुदा यार करेगी दुनिया तेरा मेरा या ठिकाणी शेवटची गोष्ट सांगतो सगळी मजा करा सगळं काही करा पण आई वडिलांची सेवा करा बाबा बाळा नाचू देऊ करता शूटिंग करता तो शूटिंग तो बाबा सगळं कर आई वडिलांची सेवा करा त्यांना दुःखी ठेवू नको कारण आई ती आई असते मी तुमच्या भजन करू शकतो त्याला काढली माझी आई त्या माऊलीत समजा जन्म दिला नसतो तर येऊन ते भजनच केलं नसतं पद्धत माहिती नाही माझ्या लक्षात त्या पाचशेच्या मूर्तीवर फोटो सुद्धा माझे नाव सांगत ₹700 पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो रे मुलगा चांगला आहे रे कामाला चांगला आहे असं चांगलं येऊन बापाच्या कानात कोणतरी सांगतो तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन घसाढसा रडतो तो खरा बाप असतो त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा त्यांना कधी दुःखी ठेवू नका आईचे मोल कसे लावाल बापाचे त्याग कसे मोजाल आईचे मोल कसे लावाल बापाचे त्याग कसे मोजाल कसा लावाल तुम्ही अनुराधा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा
गजर चालू करून मग गजरातनं बोलतो थोडा वेळ. दिन दिन दिवाळी दिवाळी गाई वासरावाळी, दिन दिन दिवाळी दिवाळी गाई वासरावाळी, दिवाळी दिवाळी गाई वासरावाळी, दिवाळी दिवाळी गाई वासरावाळी. विचार केला होता का कधी काळी, विचार केला होता का कधी काळी, पूर्वीच्या काळी होतं की एखाद्याचा वाईट केला तर पुढच्या जन्मी फेडूचा लागायचा, पण आता ताबडतोब सगळा फेडूचा लागला. कलियुग, या कलियुगात एखादी महिला मार्केटमध्ये जात असली तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जात, पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे ठेवून जायला परिस्थिती हो आजची. स्विमिंग टँक त्याचं पाणी सुद्धा आज रोजच्या रोज बदलावं लागतं. पण ज्यावेळी स्विमिंग टँक भरतात तेव्हा 5000 लिटर पाणी असतं आणि संध्याकाळी ते उपासतात तेव्हा 7000 लिटर होतं. 2000 कसा वाढता परमेश्वरात माहिती. पूर्णांची कमाल, मालवडी वाढव पाणी, मालवडी वाढव पाणी. फॅशन पण एवढी वाढली, 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेत, आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. दर्शन घेऊ वाकलो की मागच्यांका दर्शन घेण्याची काय एक गरज नाही, आपोआप दर्शन होतं. नमस्कार करायचो आणि बाजूक व्हायचं. काय जण पैसे घेऊन उभेच राहतात, नेमके खै टाकूचे तेच कळत नाही. कॉइन बॉक्स उघडे फॅशन, तीच पॅन्ट घालून काय जण जेवणाचे पंक्ती वाढू, तिकडच्या पंक्तीत वाढत असलो तर इकडचे मागकच विसरतो. ते म्हणतात नको बाबा, तुझ्या बटाट्याची भाजी नको, तू नजरे छान हो. म्हणजे फॅशन. नवरा आणि नवरी ज्यावेळी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात त्यावेळी नवरी असते ती जीन्सची पॅन्ट घालून जाते. पाहुण्यांका प्रश्न पडतात नवरीची ओटी काय भरायची. मग सांगतात बाय रुमाल आणलंच नसतं दे, 4 तांदूळ बांधून घेऊन जा. नारळ का एवढ्या पीठ पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही. म्हणजे फॅशन करा, फक्त ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवायची, बरोबर ना. हे प्रत्येकाने लक्षात घ्या, कारण आज संस्कृती जपण्याचं काम आपल्यावर आहे, बरोबर ना. आणि त्यामुळे फॅशन करा, सगळं काय करा, सगळे डे साजरे करा. कॉलेजमध्ये चॉकलेट डे, साडी डे, पिस्पॉन डे, व्हॅलेंटाईन डे, हग डे, ते सगळे डे साजरे करा. पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, माझ्या राजाची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे, बरोबर ना. वाघाच्या जातीची पौलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पौलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आहे, शिवरायांची जयंती आहे, माझ्या राजाची जयंती आहे, शिवरायांची जयंती आहे. जय
विचार केला होता का कधी काळी माया जळी विचार केला होता का कधी काळी जन्म आलो गुंतलो माया जळी तुम्ही करू नका टिंगलच्या वाळी दिन दिन दिवाळी दिवाळी गाई वाजराव वाळी गौरी गणपती गेले गौरी गणपती आले दसरा नवरात्र आले नवरात्र आले आली आली शुभ दिवाळी आली 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 शुभ दिवाळी तुम्ही करू नका टिंगलच्या वाळी दिन दिन दिवाळी दिवाळी राम नामाचे धन करू गोळा राम नामाचे धन करू गोळा आली आली धन त्रयोदशी आली आली धन त्रयोदशी देवादिकांचा वैद्य प्रसिद्ध त्याला म्हणती धन्वंतरी देवादिकांचा वैद्य प्रसिद्ध त्याला म्हणती धन्वंतरी धन धान्याचा संचय करुणी धन धान्याचा संचय करुणी साजरी करूया आपण दिवाळी दिन दिन दिवाळी दिवाळी गाई वाजराव वाळी वाईट चालीरीतींचा नरकासुर मारूया वाईट चालींचा नरकासुर मारूया वाईट चालींचा नरकासुर मारूया वाईट चालींचा नरकासुर मारूया दिवा लाव म्हणा शुभं करोती दिवा लाव म्हणा शुभं करोती उभे लक्ष्मी स्वागत करूया उभे लक्ष्मी स्वागत करूया दिवा लावूया सांज सकाळी दिन दिन दिवाळी दिवाळी गाई वाजराव वाळी दिन दिन दिवाळी दिवाळी गाई वाजराव वाळी विचार केला होता का कधी काळी जन्म आलो गुंतलो माया जळी विचार केला होता का कधी काळी कधी करू नका
श्री स्वामी